पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 भोसरीमधून प्रियांका मयूर लांडे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट याच्या अधिकृत घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। भोसरी परिसरात सामाजिक, शैक्षणिक व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या प्रियांका लांडे यांनी जनतेची सेवा करणे हेच आमचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले आहे। स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर ठोस काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे। अर्जाची छाननी तर कालच पूर्ण झाली आहे, तर आपला अर्ज मंजूर झालेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी अधिकृत उमेदवार आहे। या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना मी इतकंच आवाहन करते की या निवडणुकीमध्ये मी विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी उतरले आहे, तरी सगळ्यांनी मला एक संधी द्यावी। सर्वात प्रथम ज्या नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत, ज्याचा नागरिकांना दैनंदिन जीवनात त्रास होत आहे, तर सर्वात प्रथम ज्या मूलभूत समस्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल, प्राधान्य देईल आणि त्यानंतर जे विजन आम्ही ठरवले आहे त्याप्रमाणे पुढे काम करणार आहे। तुमच्या विरोध पार्टीमध्ये या आधी उपभोगलेला आहे, त्यांनी काय कामं केलेली आहेत असं काय वाटतं तुम्हाला? काय आता हे तर सर्व जनता पाहतीये, त्यामुळं मला वाटतंय मी बोलणं योग्य नाही, कारण जनताच आज बोलत आहे काय झालंय काय नाही, कोण आलंय। प्रभागात मधल्या कुठल्या अशा समस्या येतात नागरिकांनी तुमच्या? सर्वात प्रथम येथील जे नव्याने डेव्हलप होत आहेत, मधुबन कॉलनी झालं, हनुमंत कॉलनी झालं, त्या ठिकाणी रस्ता आणि ड्रेनेजच्या समस्येने नागरिक अतिशय त्रस्त आहेत। त्यामुळे आणि बाकी ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने ही लोक अनेक ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत। महिला ज्या आहेत, आता मी महिलांच्या संपर्कात जास्त आहे, त्यामुळे महिलांना रोजगाराच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत यासाठी महिलांनी मागणी केली आहे।